हॅलो स्टुडंट्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये पहिले जे दोन पॉइंट आहेत ते आपण बघितलेले आहेत, प्रिन्सिपल सोल्युशन अँड जनरल सोल्युशन. नाउ आवर थर्ड पॉइंट इज सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल. त्यातला फर्स्ट पॉइंट आहे पोलार कोऑर्डिनेट्स. आता आपण XY कोऑर्डिनेट सिस्टीम बघितलेली आहे. त्याचप्रमाणे त्या सिस्टीम मध्ये आपल्याला एखादा पॉइंट असेल तर त्याचे पोलार कोऑर्डिनेट्स कसे कॅल्क्युलेट करायचे हे बघायचं आहे. आता बघा, कन्सिडर एनी प्लेन आणि त्या प्लेन मध्ये एक फिक्स्ड पॉइंट घ्यायचा आहे. कोणता? O इज अ फिक्स्ड पॉइंट अँड OX is a fixed ray. O is a fixed point. OX is a fixed ray. O is called pole. हा जो fixed point आहे O, it is called as pole. And OX हा जो आहे, it is called as polar axis. आता take any point P in this plane other than O. O सोडून आणखी एक पॉइंट तुम्हाला घ्यायचा आहे. कोणता? P. या ठिकाणी O आणि P तुम्ही जोडला. OP हे जे डिस्टन्स आहे इट इज R आणि अँगल मेड बाय OP विथ OX हा जो अँगल आहे इट इज थीटा. आणि मग या ठिकाणी P चे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते काय होतात? R, थीटा. And this R, theta are called polar coordinates of point P, where R is called a radius vector and theta is called vectorial angle. Theta is called vectorial angle. आता बघा, P चे पोलर कोऑर्डिनेट्स आले. आता त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स पण आपल्याला निश्चित करायचे आणि त्यासाठी म्हणजे दोन्हीचं रिलेशन आपल्याला बघायचं आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड पोलर कोऑर्डिनेट्स. आणि त्यासाठी आपल्याला XY कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली पाहिजे. मग हा जो रे OX आहे तोच काय कन्सिडर करायचा? X ऍक्सिस. आणि मग X ऍक्सिसला परपेंडिक्युलर असणारा दुसरा जो ऍक्सिस आहे हा काय घेतला आपण? Y ऍक्सिस. आता P चे जे XY कोऑर्डिनेट जे आहे ते काय येणार? X, Y. आणि मग X, Y हे निश्चित करण्यासाठी P मधून ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम P ऑन X ऍक्सिस. हा पॉइंट A घेतला आपण. आता बघा, OA हे डिस्टन्स कसं आहे? डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम Y ऍक्सिस इट इज X कोऑर्डिनेट. आणि डिस्टन्स PA, डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम X ऍक्सिस, दिस डिस्टन्स इज Y कोऑर्डिनेट मीन्स Y. आता आपल्या तुम्हाला जे एक्झाम्पल असणार आहे ते कसं असणार आहे? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिले तर त्याचं काय करायचंय? पोलार कोऑर्डिनेट्स. आणि पोलार कोऑर्डिनेट्स दिले तर काय काढायचंय? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढायचे. आणि त्यासाठी एक 4 इक्वेशन आपल्याला तयार करायचे. बघा, ट्रायंगल OAP हा कसला ट्रायंगल तयार झाला? राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यामध्ये तुम्ही पायथागोरसचा थेरम घेऊ शकताय. बाय पायथागोरस थेरम R square is equal to काय येणार? X square plus Y square. Therefore R is equal to under root X square plus Y square. हे एक रिलेशन झालं. बघा, XY दिला तर तुम्हाला R काढता येईल. आता थीटा काढण्यासाठी tan theta is equal to Y upon X. आता Y upon X ची व्हॅल्यू जी आहे त्यानुसार जर तुम्हाला अँगल काढता आला तर ठीक, किंवा मग थीटा काय लिहू शकताय? थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ Y अपॉन X. म्हणजे हे एक रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे तिथं. बघा, X आणि Y दिला तर तुम्ही काय काढू शकताय? R आणि थीटा काढू शकताय. परत आता R आणि थीटा दिला तर XY कसा काढणार? परत त्याच ट्रायंगल मध्ये sin थीटा इज इक्वल टू sin theta is equal to Y upon R. Therefore Y is equal to R sin theta. Cos theta is equal to, बघा, sin theta opposite side upon hypotenuse. Cos theta adjacent side upon hypotenuse. X upon R. Therefore X is equal to R cos theta. बघा, ही दोन रिलेशन आणि तयार झाली. R आणि थीटा दिला तर तुम्हाला काय करता येईल? X आणि Y काढता येईल. आणि X आणि Y दिला तर काय काढता येईल? R आणि थीटा. आता हे 2 मार्काचं एक्झाम्पल तुम्हाला असते, विचारलं जातं. पोलार कोऑर्डिनेट्स दिले तर काय काढायचे? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. आणि कार्टेशियन दिले तर पोलार.
आता त्याचे एक्झाम्पल बघा. आता फाइंड polar coordinates of the point whose Cartesian coordinates are. First example बघा, √2, √2. आता दिले काय तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू. सोल्युशन मध्ये त्या व्हॅल्यू लिहून घेऊ शकता. गिवन x is equal to √2, y is equal to √2. Therefore r is equal to अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स आणि वाय दिलेला आहे. आर चं रिलेशन लिहा. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पुट केली आपण. एक्स इज इक्वल टू √2 चा स्क्वेअर प्लस √2 स्क्वेअर. Therefore r is equal to अंडर रूट 2 plus 2 is equal to अंडर रूट 4 is equal to 2. आता इथं प्लस मायनस व्हॅल्यू घ्यायची फक्त, कारण r is always positive. Now tan theta is equal to y upon x is equal to √2 divided by √2. √2 ला √2 काय झाले कॅन्सल is equal to 1. आता बघा tan theta is equal to काय आला 1 आला. मग tan ची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगल साठी आहे π/4 साठी. Therefore theta is equal to π/4 radians. थीटा इज इक्वल टू π/4 रेडियन्स. आता बघा लास्ट आन्सर कसं लिहायचंय तुम्हाला. देअरफॉर पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ गिवन पॉइंट r थीटा इज इक्वल टू r ची व्हॅल्यू किती 2, थीटा ची व्हॅल्यू π/4 रेडियन्स. बघा पहिलं एक्झाम्पल समजलं. 2 मार्कासाठीचं एक्झाम्पल आहे. एक्स आणि वाय दिला तर तुम्हाला काय करायचं आहे आर आणि थीटा काढायचं आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा. नाउ सेकंड एक्झाम्पल 1, -√3. नाउ सोल्युशन ऑफ सेकंड. गिवन x is equal to 1, x is equal to 1, y is equal to under root -3. First find value of r is equal to under root x square plus y square. Therefore r is equal to under root 1 square plus -√3 square. Therefore r is equal to under root 1 -√3 square plus 3 is equal to under root 4. And square root of 4 is 2. R is always positive. Therefore, we can take only plus 2. Now, theta and tan theta is equal to y upon x. 1 minus √3x 1. आता इथे बघा tan theta काढताना -√3 upon 1 -√3. आता इथं तुम्हाला अँगल काढायचा आहे थीटा. त्यासाठी क्वाड्रंट विचारात घ्यायचा आहे. तुम्हाला जो दिलेला पॉइंट आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. मग तुम्ही काढलेला जो थीटा आहे तो बरोबर आहे का चूक आहे तुम्हाला ओळखता येतोय. आता आपल्याला दिलेला जो पॉइंट आहे तो बघा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मग फोर्थ क्वाड्रंट मधला जो अँगल आहे तो कितीच्या दरम्यान असणार 270 and 360. आता tan theta is equal to -√3 आहे म्हणजे तुमचा जो अँगल आहे तो 2π पेक्षा काही 270 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान. मग tan theta is equal to minus as it is √3 right in tan of the angle किती आला π/3 radians. आता कंपॅरिझन साठी हे मायनस साइन आपल्याला नको आहे. हे मायनस साइन घालवण्यासाठी तुम्हाला अलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे. अलाइड अँगल्स मध्ये tan π - π/3 हा पण एक फॉर्म्युला आहे. tan π - π/3 tan π - θ इज इक्वल टू -tan θ. पण हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग दुसरा फॉर्म्युला कोणता येईल चौथ्या क्वाड्रंट मध्ये जो अँगल आहे तो काढण्यासाठी tan 2π - θ. tan 2π - θ इज इक्वल टू tan 2π - θ इज इक्वल टू -tan θ. हा
इज इक्वल टू टॅन, आता बघा 2 पाय मायनस पाय बाय 3, 3 into 2 6 पाय, 6 पाय मायनस पाय 5 पाय डिवाइडेड बाय 3 radians. Therefore theta is equal to 5 pi divided by 3 radians. आणि तुम्ही चेक करू शकता की हा जो अँगल आहे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे का. And therefore polar coordinates of given point r comma theta is equal to r ची व्हॅल्यू किती आहे 2, theta ची व्हॅल्यू 5 pi divided by 3 radians. मग समजलं एक्झाम्पल. तुम्हाला अँगल काढताना फक्त काय करायचं आहे, क्वाड्रंट लक्षात घ्यायचं आहे. आता आपला पुढचा ह्यातला दुसरा टाइप. आता बघा पोलार कोऑर्डिनेट्स दिले तर आपण काय काढलं, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढले. आता तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिले तर काय काढायचंय, सॉरी पोलार कोऑर्डिनेट्स दिले तर काय काढायचंय, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढायचे. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल बघा. 1 given √2 pi by 4. We are given polar coordinates. काढायचं आहे काय, कार्टेशियन, म्हणजे r आणि थीटा दिलेला आहे. काढायचं आहे काय, x आणि y, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. नाउ राइटिंग सोल्यूशन. given r is equal to √2, theta is equal to pi by 4 radians. आता we have x आणि y ची जी इक्वेशन आहे ती घ्या. x is equal to r cos theta is equal to r √2 cos pi by 4 radians is equal to √2 cos pi by 4 1 upon √2, √2 ला √2 cancel is equal to 1, and y is equal to r sin theta. r ची व्हॅल्यू बघा √2, theta pi by 4 sin pi by 4 radians is equal to √2 into 1 upon √2, √2 ला √2 cancel is equal to 1. And the solution. Therefore Cartesian coordinates of given point r, x comma y is equal to 1 comma 1. And now second example. In second example, 1 upon 2 7 pi by 3, 1 half 7 pi divided by 3 radians. Now here given r is equal to 1 upon 2, given r is equal to 1 half, theta is equal to 7 pi divided by 3 radians. Now x r cos theta is equal to 1 upon 2 theta cos of 7 pi divided by 3 radians. आता इथे एक लक्षात ठेवा, तुमचा जो थीटा आहे तो 0 असेल किंवा 0 पेक्षा मोठा, 0 किंवा 0 पेक्षा मोठा आणि काय पाहिजे 2 पाय पेक्षा लहान पाहिजे. आता ही जी व्हॅल्यू आहे 7/3 2 पाय पेक्षा मोठी आहे, त्यामुळे 7/3 ही व्हॅल्यू पण आपल्याला कॉस्टची माहित नाही आणि ही व्हॅल्यू जी आहे ती कशी येते 2 पाय पेक्षा मोठी आहे. मग त्याची फोड करा 1/2 into cos. आता फोड करताना कशी येणार बघा 2 पाय प्लस π/3 येते का 7π/3. 3 into 2 6, 6 plus 1 7 pi divided by 3 is equal to 1/2. आता बघा cos 2 pi plus theta, cos 2 pi plus theta, cos theta 1/2 cos π/3 is equal to 1/2. cos π/3 ची व्हॅल्यू किती 1/2. 1/2 into 1/2 1/2 and y is equal to r sin theta. r ची व्हॅल्यू 1/2 into sin theta ची व्हॅल्यू 7π/3 radians. मग इथे ही sin 7π/3 ची फोड करा 1/2 into sin
येणार साइन, आणि जर लक्षात आली नाही पटकन तर तुम्ही एक्सपान्शन घेऊ शकताय. साइन 2 पाय कॉस पाय बाय 3 प्लस कॉस 2 पाय साइन पाय बाय 3. साइन 2 पाय 0 असे मग पहिली टर्म 0 आली. कॉस 2 पायची व्हॅल्यू 1 इंटू साइन पाय बाय 3 इंटू साइन पाय बाय 3 इज इक्वल टू 1/2 इंटू नाउ साइन पाय बाय 3 √3/2 is equal to √3 into divided by 2 into 2 4. √3 divided by 4. And now last काय लिहिणार मग? Therefore Cartesian coordinates of given point are x, y is equal to 1/4, √3 divided by 4. बघा दोन्ही टाइप लक्षात आले का? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिले तर काय करायचं? पोलार कोऑर्डिनेट्स, आणि पोलार दिले तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. नाउ वी क्या आता हे दोन्ही पॉइंट समजले का बघा? आता पुढचा जो पॉइंट आहे आपला तो कोणता आहे? सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल. वी कॅन सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.